पूर्णपणे तुम्ही जवळून बघा, एक एक जूट गुंडाळलेला आहे. तुम्ही ऍक्च्युअल याच्यात पाणी भरून फुलं लावू शकता. बिया असतात, ओके, त्या बियांपासून केलेलं आहे आणि मागे त्याला हुक असतो, त्यामुळे हे इझी टू किचन डेकोर साठी तुम्ही वापरू शकता. कारण आता हे जे आहे हे वुडन मध्ये आहे, हे बनावड्यांचं तोरण आहे. याच्यासोबत तुम्ही हे सिल्कच्या कापडावर असतं केलेलं. याच्यामध्ये एक बंजारा बॅग आहे. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी आली आहे पुण्याच्या पर्वतीच्या पायथ्यापाशी आणि आपण ज्या शॉपमध्ये जाणार आहोत त्या शॉपचे नाव आहे ट्राईब छत्री. इथे संपूर्ण इंडियामधले जेवढे पण आदिवासी जमाती आहेत त्यांचे हँडमेड प्रोडक्ट मिळतात. त्यामुळे हा ब्लॉग खूप वेगळा असणार आहे. तुम्हाला पण ह्या ब्लॉगमध्ये भरपूर माहिती मिळणार आहे, त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. या वेलकम टू ट्राईब छत्री. हॅलो मॅम. या तुम्हाला बऱ्याच गोष्टी आहेत, त्यातनं एक पहिलं मी दाखवते जे साऊंड हिलिंगसाठी पण वापरतात. त्याला रेनमेकर म्हणतात. हे असं थोडंसं वर खाली केल्यावर सो हा आवाज मेडिटेशनसाठी वापरतात. हे इन्स्ट्रुमेंट आहे, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, आणि बऱ्याच फिल्म्समध्ये याचा उपयोग केलेला आहे. वाव. तर असेच मेडिटेशन साठी वगैरे यूज करत असतील. मेडिटेशन साठी यूज करतात. थेरपी म्हणून एक हे चांगलं इन्स्ट्रुमेंट आहे मेडिटेशनच्या थेरपीसाठी. बरीच लोक घेऊन जातात थेरपीसाठी हे इन्स्ट्रुमेंट. आणि पूर्णपणे बांबूच आहे. आपल्याकडे स्पेशालिटी काय आहे तर सगळे नॅचरल प्रोडक्ट आहेत, म्हणजे बांबू, केन, ज्यूट, ग्रास, जे आपल्याला नेचरमधनं मिळतात. म्हणजे मेटल पण आपल्याला नेचरमधनंच मिळतं. सो त्या सगळ्या गोष्टींमधनंच हे सगळे प्रोडक्ट तयार झालेले आहेत. आत पण तुम्ही बघू शकता, इथे पण आहेत. ही छोटी छोटी जी फुलं आहेत ती केनपासून केलेली आहेत. हे सर्व हँडमेड आहेत आणि सगळं हँडमेड आहे. इच अँड एव्हरीथिंग इज हँडमेड. आणि ही चेअर आहे, ही फोल्ड होते पूर्णपणे. अच्छा, म्हणजे ही पण पूर्ण वुडन मध्ये ही पूर्ण वुडन मध्ये. ही अशी पूर्ण तुम्ही काढून फोल्ड करू शकता. ओके. म्हणजे आपल्याकडे फ्लॅट मध्ये आपण राहतो सिटीमध्ये, सो आपल्याला स्पेसचा इश्यू असतो, सो आपण अशी फोल्ड करून ठेवू शकतो. ही प्रिटी. हे एक आयटम आहे. हे बॅम्बू आणि केन पासून केलेले मेघालयचे आयटम आहेत. लाईट वेट, तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकता. याच्यामध्ये तुमचे ब्रश, तुमचं नॅपकिन होल्डर म्हणून वापरू शकता किंवा फ्लावर्स ठेवू शकता. फारच सुंदर आहे. ही एक बॅग आहे. ही कौना ग्रासची बॅग आहे. मणिपूरचं हे प्रॉडक्ट आहे. मणिपूरला स्पेसिफिकली या बॅग्स होतात आणि याच्या मॅट्स पण तयार होतात, बॅग्स तयार होतात. सो असे इको फ्रेंडली सस्टेनेबल आयटम्सवर आमचा नेहमी जोर असतो आणि त्याच वस्तू आम्ही प्रमोट पण करत असतो. आणि आताची आवश्यकता आहे सेव्ह अर्थ आपण म्हणतो, पण सेव्ह अर्थसाठी आपणच काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. अशाच पद्धतीत हे बघा, ही मॅट आहे. अच्छा, हे काय बांबू आहे का? नाही, हे आहे ग्रास आणि खजुराची पानं. खजुराची म्हणतात, हा, सबाई ग्रास आणि खजुराची पानं. हे ओडिसा आणि झारखंडचं प्रॉडक्ट आहे. तिथले जे ट्रायबल आर्टिझन्स आहेत ते करतात. याचे पण मल्टीपर्पज यूज आहेत. हे तुम्ही मॅट म्हणून वापरू शकता किंवा ह्या ह्याच्या बास्केट्स पण आहेत आपल्याकडे. अच्छा. सो असे बरेच वेगवेगळे आयटम्स आहेत. एक असं मोठं बांबू आणि केनचं आहे. हे सूप म्हणून वापरू शकता. ह्याच्यात तुम्ही वाळवण ठेवू शकता ठेवायला. मेघालयमध्ये हे सूपसाठी वापरतात आणि हे वॉशेबल आहे. डेली तुम्ही हे धुवू शकता आणि वापरू शकता. ह्याला फंगस वगैरे लागत नाही. वाव. आणि प्राइस रेंज आपल्याकडे साधारण 100 रुपयापासून ते 1000-2000 पर्यंत बांबूचे आयटम्स अवेलेबल आहेत. हा एक जो प्रॉडक्ट आहे हा अजून एक खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. आपल्याकडे खूप बघायला मिळत नाही. आपल्याकडे जी जलपर्णी असते पाण्यामध्ये, आपण नदीमध्ये बघतो, त्या जलपर्णीला प्रोसेस करून केलेला आहे. या बॅग्स आहेत. याचे असे बरेच ऑर्गनायझर्स आणि बरेचसे आयटम, मॅट्स किंवा डायनिंग टेबलच्या मॅट्स वगैरे पण तयार होतात. आणि हे आसाममध्ये तयार होतं आणि तिथले जे ट्रायबल आर्टिझन्स आहेत, मिसिंग ट्राईब, ती लोक हे तयार करतात. यांची कॉस्ट काय असेल? आणि याची कॉस्ट साधारण 600-700. मोठीवाली जी आहे ही 800 रुपयाची. पण हे तुम्ही धुवू शकता. वॉशेबल आहे, अगदी वॉशेबल आहे. इको फ्रेंडली सस्टेनेबल मध्ये ही एक बांबूची बास्केट आहे.
ही पूर्णपणे हे बांबूचं आहे आणि हे जे आहे हे केनचं आहे. सो बांबू आणि केन मिक्स करून, जिथे आपल्याला थोडं स्टर्डी पाहिजे कारण हे वजन उचललं पाहिजे, त्यामुळे हे सगळं केनचं केलेलं आहे आणि हे बेस जो आहे हा बांबूचा आहे. सो हे पण मेघालयचंच प्रॉडक्ट आहे. आपल्याकडे बांबूची खासियत म्हणजे नॉर्थ ईस्टचा जो बांबू आहे तो खूप जास्त स्ट्रेचेबल, छान आणि तकलादून असतो, म्हणजे स्ट्रेंथ त्याची खूप चांगली असते. सो जास्तीत छान प्रॉडक्ट जे आहेत ते तिथे नॉर्थ ईस्टचे जे प्रॉडक्ट असतात ते खूप छान असतात. तसेच आपल्याकडे वेस्ट बेंगॉलचे पण प्रॉडक्ट आहे, जसे हा मास्क झाला, हा देवीचा मास्क आहे. हे गमार लाकूड असतं, त्या लाकडामध्ये केले जातात. त्याच्यामध्ये ऋषीमुनी, देवी किंवा कुष्मांडाचे मास्क पण असतात, ते सगळे केले जातात. इथे तुम्ही बघू शकता अजून हे सगळे त्याच प्रकारचे मास्क आहेत. हे सर्व वुडन मध्येच आहेत, हे सगळे वुडन मध्ये आहेत. बांबू मध्ये पण असतात मास्क आणि वुडन मध्ये पण असतात. ओके. इथे आपण येतोय आता, हे सगळे जे तुम्ही बघू शकताय हे ढोकरा क्राफ्ट आहे. ढोकरा म्हणजे आदिवासी लोकांचं खूप जुनं ट्रॅडिशनल क्राफ्ट आहे आणि तुम्ही हे बघू शकता, हे संपूर्ण हाताने केलेलं आहे. इथे जे तुम्हाला या लाईन्स दिसत आहेत, बारीक काम आहे सगळं, आणि हे सगळं काम हे खूप छान पद्धतीने हे आदिवासी लोक करतात कारण त्यांचं ट्रॅडिशनल नॉलेज खूप चांगलं असतं. वाव, एकदम नीट अँड क्लीन आहे. हो, अगदी, म्हणजे कोणालाही बघता क्षणी पसंत पडेल असं फिनिशिंग आहे. यामध्ये बरेचसे प्रॉडक्ट असतात, जसे हे तुम्ही बघू शकता, छोटा बॉक्स आहे, हे दिवे आहेत, सुंदरच. आणि याच्यासोबतच हे एक बिदरी मध्ये आहे. बिदरी आर्ट हे एक थोडंसं डाईंग आर्ट म्हणून आपण म्हणू शकतो, ज्याला आता थोडंसं सपोर्ट आहे सगळ्यांची. लोकांनी बिदरी आर्टचे प्रॉडक्ट खरेदी केलं तर ती आर्ट कमीत कमी जिवंत राहील. याचे आपल्याकडे अजून 1-2 प्रॉडक्ट आहेत, त्याच्यामध्ये पिकॉक आहे आणि ज्वेलरी आयटम्स पण आहे, ते पण मी पुढे तुम्हाला दाखवेन. ओके. हे चांदीचं काम आहे सगळं, आणि झिंक प्लस अलॉय वर चांदीची एक तार ठोकून बसवतात. त्यामुळे खूप हँडवर्क आहे आणि खूप प्रोसेस करून हे काम होतं. हे कसं वुडन वर असतं का? नाही, हे झिंक आणि अलॉय मेटल वर आहे. ओके ओके. आता हे तुम्ही बघू शकताय, वरचे सगळे मेटलचे आयटम्स आहेत जे राजस्थानचे आहेत. हे पेंट केले का? हे पेंट केलेले आहेत. पहिले हे ब्लॅक असतात, नंतर त्याच्यावर पूर्ण पेंटिंग केलं जातं आणि सगळे व्हायब्रंट कलर्स असतात. सो इंडियात जे बाहेरून आलेले आपले परदेशी पाहुणे म्हणा किंवा आपलेच लोक जे इंडियामध्ये बाहेर राहतात, त्या लोकांना गिफ्टिंगसाठी जर काही ते लोक बघतात तर हे अशा प्रकारचे प्रॉडक्ट त्यांना खूप आवडतात, कारण ट्रॅडिशनल इंडियन टच आणि व्हायब्रंट कलर्स असतात. सो ती लोक बरीच हे अशी प्रॉडक्ट घेऊन जातात, कारण लाईट वेट पण आहेत. स्टार्टिंग रेंज काय? स्टार्टिंग रेंज ह्यांची साधारण 200-250 पासून आहे. हे आपल्याकडे आता 500 पासून स्टार्ट आहे. ओके. पण ह्याच्यात छोटे प्रॉडक्ट पण असतात. वुडन प्लेट्स, जशा पिछवाई पेंटिंगच्या आहेत. वाव. काही साऊथचा इम्पॅक्ट असलेल्या पेंटिंग्स पण आहेत, प्लस इथल्या वेस्ट बेंगॉलच्या पण आहेत. हे जसं आपल्याला माहितीये कावचं पिछवाई पेंटिंग. किती सुंदर आहे. हो, याच्यामध्ये खूप एक से एक सगळे डिझाईन्स असतात. हे काही वुडन मध्ये येतं का? आणि हे वुडन मध्ये आहे पेंटिंग. ओके. आणि असंच याच्यासोबत हे जे आहे हे वेस्ट बेंगॉलचे एकदम व्हायब्रंट कलर आणि खूप छान कॉम्बिनेशन्स आहेत. लाईट वेट, इझी टू कॅरी, या अशा गोष्टी पण परदेशातली लोक भरपूर घेऊन जातात, कारण त्यांना डायरेक्ट हँग करता येतं, फ्रेमची गरज नाही याला. आणि हे कसं वॉशेबल आहे का? म्हणजे हे तुम्ही पुसू शकता. ओके ओके. कारण ही प्लेट अल्युमिनियमची आहे. मेटलवर डायरेक्ट पेंटिंग केलेलं आहे आणि एक लॅकर केलेलं असतं, त्यामुळे तुम्ही त्याला क्लीन करू शकता, वाईट करू शकता. त्यानंतर हे एक बघा, हे दुर्गा देवीचं आहे. हे सोला वर्क म्हणतात. शोलाचं म्हणजे सोला वूड. अच्छा. जसं पाण्यामध्ये आपण कमळ असताना तशीच एक वनस्पती आहे, त्याच्यातून जी दांडी असते ती सोलून, ती वाळवून त्याचे बारीक बारीक काप करून मग हे असं काम करतात. सो हे पण खूप टीडियस जॉब ज्याला आपण म्हणू शकतो, फारच चिकाटीचं काम आहे आणि ह्याच्याने खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या तयार करतात. वेस्ट बेंगॉलमध्ये दुर्गा पूजाच्या वेळेला खूप मोठ्या मोठ्या आपण बघतो, दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गाच्या, त्यात सगळ्या त्यांचे जे असतात ते मोस्टली सोलावूड मध्ये करतात. मास्क असतात ते सोलावूडचे असतात. सो हे सोलावूडचं काम पण वेस्ट बेंगॉलमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने होतं. दाखवते, हे आहे पॅडी आर्ट. पॅडी म्हणजे तांदूळाच्या साळीला पॅडी जे म्हणतो, त्या पॅडीपासून केलेलं आहे आणि हे खूप रेअर आर्ट आहे. हे बेंगॉल आणि ओडिसा या 2 स्टेट्स मध्येच होतं आणि आता काही ठराविक लोकच आहे जी हे काम करतात.
म्हणजे हे पूर्ण असं तांदळाचे ह्याच्यापासून साळीचं आहे आणि त्याला पण प्रोसेस आहे. वाव. आणि तांदूळाची साळ काढून ती हळदीच्या पाण्यात भिजवून ठेवतात आणि नंतर मग ती वाळवतात. म्हणजे उद्या आपण जर ही अशी ठेवली तर त्याला कीड लागणार नाही. हा राईट. कारण आपला प्रश्न तो असतो की आपण खराब झालं तर काय करणार, किंवा याच्यावर धूळ बसली तर काय करणार. तर याला तुम्ही लिटरली पाण्यात बुडवून काढू शकता. बापरे. पण हे खूपच असं म्हणजे वाटतंय इंट्रिकेट वर्क आहे. आणि आधी म्हणजे बांबूच्या तुसामध्ये एक एक दाणा पक्का करतात दोऱ्यानी आणि मग ते दोरे पक्के करून मग हे पूर्ण थ्रेड वर्क करतात. फारच हे कृष्ण केलेला आहे. हा अच्छा, हा कृष्ण आहे, गणपती आहे, याच्यामध्ये बरेच सरस्वती असते. यांची कॉस्ट काय? आणि यांची कॉस्ट साधारण 700च्या पुढे आहे. 700च्या पुढे. तंजावर डॉल आहे. अच्छा. म्हणजे पूर्ण 3-4 पार्ट मध्ये असते ती वेगवेगळी. आपण लहानपणी बघितलेली असते ती माना डोलवते आणि असं एक कपल पण येतं ह्याच्यामध्ये. सो हे पूर्ण पेपर मॅशीच आहे. पेपर पासून? हो, पेपर पासून केलेलं आहे. हे 4 पार्ट मध्ये असल्यामुळे तुम्ही त्याला असेंबल करू शकता. बॉक्स मध्ये पॅक करून देतो आणि नंतर तुम्हाला असेंबल करता येतं. हुक्स असतात त्याच्यामध्ये, ते अडकवायचं असतं. सो असे वेगवेगळे प्रकारचे तुम्ही म्हणू शकता की हे आहेत, आर्टिफॅक्ट्स आहेत. आता हा एक जो प्रकार आहे हे ओडिसा मधला आहे. हे सगळे गणपती आहेत. अच्छा. असे त्याच्यामध्ये पशु पक्षी प्राणी असे पण येतात. तुम्ही बघू शकता हे सगळे मिनिएचर इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. आणि मोस्टली सगळे जे आहेत ते भारतीय इन्स्ट्रुमेंट आहेत, जसे तबला, डग्गा, पेटी, सतार, विचित्र वीणा, सरोद. हे सर्व वुडन आहेत का? वुडन आहे, कुठेही प्लास्टिकचा वापर नाहीये. ओके. सगळं पण एक कागद आणि वूड. जिथे जिथे त्यांना गरज पडली तिथे त्यांनी कागद लावला आणि बाकी ठिकाणी वुडन आहे. मोस्टली सगळे वुडनच आहेत. त्यामुळे हे गिफ्टिंग साठी खूप एक छान ऑप्शन आहे. शोकेस मध्ये आपल्याला ठेवायला जेव्हा जागा नसते, छोटीशी जागा असते, तेव्हा तिथे ठेवायला खूप छान आहे. म्हणजे एकत्र सतार आणि हे तबला. आणि याच्यासोबत हे ढोकरामधले हे पण आर्टिफॅक्ट्स खूप छान आहे. पिकॉक, हे नवीन सगळे आलेले. हो, हे ढोकरा मी सांगितलं ब्रास मधलं सगळं काम आहे. ओके. ते सगळे तुम्ही बघू शकता, हे ब्रास मधलेच आहे. त्याच्यामध्ये चंद्र, सूर्य असे सगळे. हा असा एक दिवा आहे जो तुम्ही भिंतीला लावू शकता. येस, लाकडी बॉक्सेस आहेत गिफ्टिंग साठी. तुम्ही याच्यामध्ये काही टाकून देऊ शकता. दिवाळीला, न्यू इयरला, किंवा ज्वेलरी बॉक्स म्हणून पण देऊ शकता. याच्यामध्ये आपल्याकडे बरेचसे साइजेस आणि प्रकार आहेत. व्हरायटी भरपूर आहे. सर्व पेंट केले, सर्व हाताने पेंट केलेले आहेत. आणि याच्यासोबत आमच्याकडे ब्लू पॉटरीचं पण आहे. ही पॉटरी आहे. हे टॉप जो आहे तो पॉटरीचा आहे. हे पण हँड पेंटेड नाही, हे हाताचंच काम असतं. पण ते प्रकार वेगळा येतो. वुडन मध्ये आहे. बेस वुडन आहे आणि वरचं जे काम आहे हे ब्लू पॉटरीचं आहे. ब्लू पॉटरीची टाईल असते, ती टाईल त्याच्यावर लावलेली आहे. यांची साधारण रेंज काय असेल? साधारण रेंज आपल्याकडे आहे 300 पासून ते 900-1000 पर्यंत. ओके. फ्रेंडली, सस्टेनेबल जे आपण म्हणतोय ते कोकोनट शेलचे आईस्क्रीम बाउल. हो, वाव. सो इझी टू वॉश. कसंही तुम्ही वॉश करू शकता. याला पॉलिश नाहीये कसलंही. अच्छा, हे पूर्ण वॉशेबल आहे? पूर्ण वॉशेबल आहे, फक्त घासून गुळगुळीत केलेलं आहे ते. वाव. सो आईस्क्रीम बाउल म्हणा किंवा तुम्ही ड्राय स्नॅक्स काहीही खाऊ शकता याच्यामध्ये. शिवाय लाकडी चमचे, चिमटे हे सगळे आहेत. हा बांबूचा चिमटा आहे. हे लाकडी कडुनिंबाच्या लाकडापासून केलेले आहेत. अच्छा, म्हणजे आयुर्वेदिक म्हटलं तरी चालेल. हो, अगदी अगदी. आणि हे बांबूचा चिमटा आहे. हे तुम्ही बघू शकता, हे वेस्ट बेंगॉलचं आर्ट आहे, संथाल पेंटिंग. हे पेंटिंग डायरेक्ट महोगनी वुडचा ट्रे आहे त्याच्यावर केलेलं आहे. सो हे तुम्ही प्लॅटर म्हणून वापरू शकता. तुम्हाला सर्विंगला पाहिजे असेल तर असं ह्याच्यामध्ये सर्व पण करू शकता. वाव. हे पूर्ण वुडन आहे ना? पूर्ण वुडन आहे आणि हँड पेंटेड आहे. म्हणजे वॉशेबल आहे का? वॉशेबल आहे. फारच सुंदर. वॉश करू शकता. अशामध्ये भरपूर साइजेस येतात आपल्याकडे. हा असा गोल आहे, हे छोटे साइजेस आहेत. वाव. सो हे गिफ्टिंग साठी खूप छान ऑप्शन आहे जे आमच्याकडे असतात अवेलेबल रेग्युलरली. यांची स्टार्टिंग रेंज काय असेल? आणि यांची स्टार्टिंग रेंज 600 पासून आहे. म्हणजे तुम्ही पेंटिंग घ्यायला जाता, जनरली पेंटिंग मग तुम्हाला फ्रेम करायला लागते. राईट. सो हे कसं डायरेक्ट पेंटिंग तुम्ही युटिलिटी मध्ये आलं तुमचं. फारच छान आहे. पण सो ही कन्सेप्ट असल्यामुळे आपण डायरेक्ट यूज करू शकतो त्याला. आता तुम्हाला मगाशी मी सांगितलं ब्लू पॉटरीचं टाईल होती, तसंच हे ब्लू पॉटरीचं वर्क आहे जे जयपूरचं स्पेशल पॉटरी असते. याच्यामध्ये जनरल पॉटरीपेक्षा खूप वेगळे केमिकल्स वापरून ही पॉटरी तयार होते आणि याला वेळ पण खूप लागतो.
सो अशा प्रकारचे छोटे पॉट्स, मोठे पॉट्स हे सगळे अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये ठराविक कलर्सच येतात म्हणून त्याला ब्लू पॉटरी म्हणतात, कारण ब्लू एक कलर त्याचे शेड्स वेगवेगळे असतात. अच्छा, ब्लू मध्येच येतात, Blue फक्त मध्येच त्याचे शेड येतात. हो. कमी जास्त असतात. ब्लू असतं, येलो पण Dark असतं, blue पण किंवा- त्याच्यात ब्लू असतोच. ओके, हे काय आहे? हे आहे लॉंगपी पॉटरी. लॉंगपी नावाचं Okay. विलेज आहे मणिपूरमध्ये. मणिपूरची स्पेशल पॉटरी, तिथली स्टोन पॉटरी म्हणतात. तिथलं स्टोन हम्म. पावडर आणि माती असं मिक्स करून पूर्णपणे हाताने तयार केलेली ही पॉटरी असते. व्हीलचा कुठेही वापर नसतो. अच्छा, हे पूर्ण हाताने हो, बनवलेलं आहे. पूर्णपणे हाताने केलेला आहे. सो हा एक कप, हा ट्रे, याच्यामध्ये केटली पण येते. बरेच Okay. युटेन्सिल्स येतात. भाजी करण्यासाठी तुम्हाला पॉट येतो कढईसारखा. त्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे हाताने केलेल्या असतात आणि रिच इन आयरन. सो ह्याच्यात तुम्ही केल्यावर तुम्हाला ऑलरेडी आयरन पोटात जाईलच. याच्यामध्ये हा असा मग पण आहे. अच्छा, सेमच आहे का मटेरियल? सेमच आहे, मटेरियल सेम आहे, फक्त मग मोठा आहे याच्यातला. बघा, हा पॉट आहे, मेटलचा पॉट आहे. अच्छा, मेटलवर आहे का हे? मेटलवर आहे पॉट. हलका आहे खूप आणि तुम्ही ऍक्च्युअल याच्यात पाणी भरून फुलं लावू शकता. वाव. आणि डेकोर पीस पण खूप छान आहे. जिथे फारच कुठे सुंदर. तुम्ही लावाल तिथलं खूप छान व्हायब्रंट असे कलर असल्यामुळे खूप छान तुम्हाला तिथली शोभा वाढणार नक्की. ड्राय किंवा वेट क्लॉथनी पुसू शकता व्यवस्थितपणे. ओके. धुवू पण शकता, पण कोरडं करून ठेवा व्यवस्थित. हा हा. फक्त स्क्रबर किंवा तसं लावायला नको. ओके, कारण घासणी टाईप painting असं काही केलेलं आहे. लावायचं नाही. Yes. ह्यांची प्राइस काय असेल? आणि याची प्राइस आहे 1800 रुपये. 1800 रुपये. फार सुंदर आहे. आणि याच्यामध्ये बरीच व्हरायटी आमच्याकडे अवेलेबल आहे. अच्छा. सो कलर कॉम्बिनेशन तुम्हाला तुमच्या थीम प्रमाणे, कारण हल्ली इंटिरियर वाले कसं आमच्या थीम मध्ये हा कलर आहे, हे कलर मिक्स असतात. बरोबर सो बरोबर. त्याप्रमाणे तुम्ही ते कलर चॉईस करू शकता. आमच्याकडे कलर त्यामध्ये तुम्ही बघू शकता, हे लहान मुलांची खेळणी किंवा हे आहे. ह्याच्यात एक हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, याला वुडनच आहे ना? हे कोको घुंगरू म्हणतात. हो, अच्छा. हे बिया असतात, ओके. त्या बियांपासून केलेलं आहे. म्हणजे दिसतात कोकोनट शेल सारख्या, अच्छा. सो त्याला कोको घुंगरू म्हणतात. हे किती आहे प्राइस? आणि हे 800. 800 ला. हो. फारच सुंदर आहे. तसंच हे एक सगळ्यांना माहिती असतं, पण एक पाणी भरून वाजवायची शिट्टी आहे. शिट्टी पाणी आहे, भरल्यावर त्याच्यातनं चिमणीसारखा आवाज येतो. सो हे मुलांसाठी खूप छान म्हणून आणि गिफ्टिंग म्हणून खूप छान आयटम आहे हे लहान कसं, मुलांसाठी. कशाचं असतं? आणि हे मटेरियल टेराकोटाचं आहे. टेराकोटा. अगेन, कारण आपल्याकडे आपण प्लास्टिक वगैरे काही ठेवत नाही. ओके. सो टेराकोटाचं त्याच्यात पाणी वगैरे टाकलं तर काय प्रॉब्लेम येत नाही, काही नाही, उलट छान वाजते. पाणी टाकल्यावर ओके, खूप ओके. छान त्याचा आवाज येतो. ही एक अगेन मी तुम्हाला मगाशी हे दाखवली, पॉट दाखवला, तसं हे पट्टचित्र केटली वेस्ट आहे. बेंगॉल मध्ये केटली आहे. फारच सुंदर आहे. केटल्यांमध्येही आपल्याकडे बरेचसे कलर्स, डिझाईन्स अवेलेबल आहेत. आणि हे तुम्ही ड्राय काही ठेवण्यासाठी वापरू शकता. अच्छा. म्हणजे काही kitchen metal आहे decor का हे? साठी. आणि हो, हे पण मेटल आहे. किचन डेकोर साठी तुम्ही वापरू शकता, कारण हे एल्युमिनियम असल्यामुळे आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही काहीतरी हा, ड्राय ठेवा ओके, त्याच्यामध्ये. ओके. त्याची प्राइस किती होती? आणि याची प्राइस 1350 आहे. 1350. हो. छानच. त्यानंतर एक असे गिफ्टिंग मध्ये, कॉर्पोरेट गिफ्टिंग मध्ये म्हणा तुम्ही, हे असे ह्याचे आहेत मार्बलचे प्लेट. हे पेंटिंग आहे का? हे पेंटिंग आहे. हे मीनाकारी वर्क असतं सगळं. वाव. सो हे तुम्ही डेस्कवर ठेवण्यासाठी अच्छा. किंवा कॉर्पोरेट गिफ्टिंगला देण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. याच्यामध्ये ओके, ओके. आपल्याकडे पॉट्स पण येतात आणि प्लेटमध्ये अजून एक छोटा साईज पण येतो. फारच सो सुंदर आहे. आपल्या बजेट प्रमाणे आपण दोन्हीपैकी काही सिलेक्ट करू शकतो. आणि याच्यामध्ये बरेच व्हरायटीज आहेत, आपल्याकडे डिझाईन्स अवेलेबल आहेत. हे जे आहे, हे गवतापासून केलेली चटई आहे. अच्छा. हे अशी पण हँडमेड आहे पूर्ण? हँडमेड, पूर्ण हँडमेड. ही अशी तुम्ही पूर्ण मोकळी करू शकता. हो. 4 फोल्ड करून घालू शकता. साधारण 3x6 पासून स्टार्ट होते ही. तुम्हाला जेवायला घरी बसायला पट्टी हवी असेल तर पट्टी पण मिळेल. म्हणजे डबल किंवा 4 हो. असंही तुम्ही करू शकता. सिंगल adjust. आसन हवं असेल, सिंगल आसन आहे. आणि या डायनिंग टेबलच्या मॅट्स आहेत, 6 मॅट्स अच्छा. आणि एक रनर. हे कितीला येतात? आणि हे 800 रुपयाला सेट आहे. त्याच्यामध्ये 7 गोष्टी तुम्हाला मिळतात. 6 अच्छा. मॅट्स आणि एक रनर मोठं. आणि नुसतं रनर हवं असेल तर नुसतं रनर पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. ओके. आणि हे सगळे जे आहे गवत आणि दोरा मिक्स करून केलेले असतात. सो आपण प्लास्टिक म्हणजे पूर्ण हाताने बनवलेलं आहे. हाताने. आणि प्लास्टिक पेक्षा हे वापरलेलं कधी चांगलं. उन्हाळ्यात हे अजून छान वाटतं प्लास्टिक पेक्षा इको थोडंसं. फ्रेंडली कधीही चांगलं. हो, झारखंड मध्ये तयार होतो. गोल्डन म्हणजे खरंच गोल्डनच दिसते ती ग्रास. गोल्डन दिसते. आणि त्याच्यासोबत हे जे आहे,
हे नारळाच्या जे पानं असतात, झाडाची पानं, झावळ्या ज्याला आपण म्हणतो, त्याच्यापासून केलेले, ते मध्ये अटॅच केलेलं आहे आणि त्याला पूर्ण बांधलेलं आहे गवताने आणि त्याच्यावर पेंटिंग केलेलं आहे. सावरा आर्ट आहे. सो याचे पण इको फ्रेंडली सस्टेनेबल हे पूर्ण प्रॉडक्ट आहे. आणि पेन स्टँड, ट्रे, कोस्टर्स असे बरेच प्रकार याच्यात आहे. ते मी तुम्हाला पेन पण याचेच आहेत का वुडनचे? पेन जे आहे हे पेपर पेन आहे. म्हणजे आपण वन टाइम यूज प्लास्टिक पेनच्या ऐवजी पेपर पेन वापरला तर तेवढाच आपण आपल्या सेव्ह अर्थचा जो आहे मुद्दा, बरोबर, त्याच्यावर थोडा तरी हातभार लावू शकतो. आता हे जे तुम्ही बघताय हे क्यूट जे आहे खूप, हे सगळे ज्यूट आणि पेपरच आहे. ज्यूट आणि पेपर पासून पूर्णपणे केलेले आहे. म्हणजे ह्याचा साचा जो असतो आतमध्ये, साचा म्हणू शकत नाही, पण बेस जो आहे तो कागदी लगद्याचा आहे. आणि त्याच्यावर पूर्णपणे गुंढाळून केलेला आहे. हे पूर्णपणे तुम्ही जवळून बघा, एक एक ज्यूट गुंढाळलेला आहे आणि त्याच्यावर मग त्यांनी हे डेकोरेशन किंवा त्याला सजावट केलेली आहे. त्याचं ह्याच्यावर पाठीवर कुठल्या प्रकारचं हार्डवर्क आहे, खूप हार्डवर्क आहे. हे कितीला आहे? आणि हा 250 ला आहे आणि घोडा 350 ला आहे. 350. ह्याच्यामध्ये पण कमी जास्त साईजेस आहेत? हो, याच्यामध्ये पण कमी जास्त. हा अगदी छोटा, हा 150 चा आहे. हो, क्यूटच आहे, फारच छान, मस्त. आणि याच्यामध्ये मोठे घोडे, मोठे हत्ती असे पण येतात. अच्छा, ते ट्रे आहेत. हे केन आहे का? नाही, हे गोल्डन ग्रासच आहे. अच्छा, गोल्डन ग्रास आहे. गोल्डन ग्रासच हाताने पूर्ण घरोघरी काम करतात. हो, ओडिसामध्ये बायका सर्व हाताने केलेलं आहे. आणि आधी पूर्ण हे कम्प्लीट करतात, नंतर त्याच्यावर पेंटिंग करतात. म्हणून एक साधं पण ठेवलंय दाखवायला. ओके. आणि याचेच तुम्हाला कोस्टर्स हवे असतील तर हे कोस्टर्स आहेत, विथ अँड विदाउट पेंटिंग आहेत. हे विथ पेंटिंग आहे. अच्छा. हे पण टी कोस्टर म्हणून, ऑफिस स्टेशनरी म्हणून तुम्ही द्यायला एक खूप छान ऑप्शन आहे. हे किती रेंज यांची? स्टार्टिंग रेंज साधारण 100 पासून स्टार्ट आहे. पेंटिंग वाले 130 ला आहे. प्लेन 100 पासून स्टार्ट आहे. ओके. आणि इको फ्रेंडली सस्टेनेबल वर आम्ही नेहमी आमच्या शॉपमध्ये जे कोण खरेदी करतं त्याच्यावर पूर्ण अमाऊंटवर एक डिस्काउंट नेहमी देतो, कारण ते आम्हाला प्रमोट करायचं आहे प्रॉडक्ट. राईट. आणि हे काय आहे साईडला लावलेलं आहे? हे साईडला लावलेल्याला तोडी म्हणतात. तोडी, तोडी हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. हे ब्रास पासून केलेलं असतं पूर्णपणे. आणि जसं शंख वाजतो त्या प्रकारेच याला इथनं वाजवतात. अच्छा. ज्याला शंख फुकता येतो तो हे नक्की वाजवू शकतो. पण हे डेकोर म्हणून खूप छान पीस आहे हा. हो, दोन्ही यूज करू शकतो. हो. लाकडी मोबाईल स्टँड आहे. अच्छा. आणि हा फोल्ड होऊ शकतो पूर्ण. म्हणजे हे पण फोल्डेबल आहे. हा असा असतो, हा असा काढून तुम्हाला लावता येतो. म्हणजे ह्याच्यावर तुम्ही मोबाईल ठेवू शकता, तुमचे व्हिडिओ कॉल, झूम कॉल, गुगल मीट कसंही तुम्ही हे करू शकता. आणि इझी टू कॅरी आहे. बाहेर परदेशी तुम्हाला पाठवायचं आहे, कोणाला गिफ्ट द्यायचं आहे, फ्लॅट असल्यामुळे कसं आहे तुम्ही पटकन कॅरी करू शकता. तो म्हणजे व्हॉल्यूम पण जास्त राहत नाही त्याचं. हो, आणि पाठवण्यासाठी पण छान आहे अगदी. आणि ह्याच्यामध्ये डिफरंट कलर्स आणि पेंटिंगचे प्रकार पण अवेलेबल आहेत. याच्यामध्ये पण पिछवाई पेंटिंग, मिनिएचर पेंटिंग, बरेचसे वेगवेगळ्या पेंटिंग ह्याच्यामध्ये पण करून देतो. युटिलिटी कशी आहे त्याप्रमाणे जेंट्ससाठी वेगळं, लेडीजसाठी वेगळं. राईट. असे पण आम्ही प्लास्टिकचा वापरण्यापेक्षा कधी पण हे मस्त आहे. आता हे जे दिसतंय तुम्हाला, हे आहेत कडुनिंबाच्या लाकडापासून तयार केलेल्या वाट्या आणि चमचे. म्हणजे आपल्याला कधीतरी दही वडा केला किंवा काही केलं, सर्विंगला अगदी बारीक लागतं. जसं ग्रीन चिलीची पेस्ट असते किंवा तिखट असतं, मीठ असतं, जिरा पावडर, मग ती छोटीच आपल्याला फार थोडी थोडी वाढायला लागते. त्याच्यासाठी हे एकदम परफेक्ट आहे. छोट्या वाट्या आणि छोटे चमचे. हे सर्व चमचे पण कडुनिंबाचे? हो, सगळं पूर्ण कडुनिंबापासून, सगळं हाताचं केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही याला धुवून वापरू शकता व्यवस्थितपणे. त्याच्यासोबत अजून एक हे छोटा प्रॉडक्ट म्हणजे हे ज्यूट आणि पेपर पासून मगाशी आपण जे घोडा आणि आऊल बघितलं, हो, तसा हा ज्वेलरी बॉक्स किंवा मल्टीपर्पज यूजचा बॉक्स आहे. फारच छान. याच्यामध्येही एक साईज येतो छोटा. तर या पद्धतीने हा पण एक आता आपण बॉक्स म्हणून वापरायला काहीच हरकत नाही. आणि गिफ्टिंगसाठी हा 300 ला आहे. 300 ला छान आहे. हा एक बॉक्स आहे. म्हणजे तुम्ही इथे दाखवा. हे काय पेंटिंग आहे का? हे आहे पामची पानं कोरून केलेलं आहे. सगळं पामच्या पानांना कोरून हे डिझाईन तयार केलेलं आहे आणि त्याच्यापासून बॉक्स तयार केलेला आहे. वाव. म्हणजे सगळीकडे आपण युटिलिटी बघतोय, कारण आता शोकेस किंवा अशा वस्तू ठेवायला आपल्याकडेही जागा नाही, आपल्याला त्याची तेवढा वेळ मिळत नाही सगळ्या गोष्टी बघायला करायला. हे बघा, हा बॉक्स आहे.
ज्वेलरी बॉक्स म्हणून पण यूज करू ज्वेलरी बॉक्स म्हणून यूज करू शकता. मल्टी युटिलिटी काय तुम्हाला हवं असेल बघा, सगळीकडे त्याचं छान खूप बारीक काम आहे. हे सगळं काम जे आहे पाम लीफचं काम हे ओडिसामध्ये होतं. अच्छा. आणि कार्विंग करायला त्यांना एक बारीक त्यांचं टूल असतं. खूप कमी प्रेशर लावून त्यांना हे डिझाईन्स कार्व करायला लागतात. मेहनतीचं काम, खूप मेहनतीचं काम आहे. याच्यामध्ये आपल्याकडे बुकमार्क्स पण अवेलेबल आहेत. अच्छा. हा बुकमार्क आहे. हे पण पानांमध्ये? हे पण पानांमध्ये सेम. वाव. बुकमार्क किंमत किती? आणि बुकमार्क 100 आहे आणि जे प्रिंटेड बुकमार्क्स आहेत ते 50 आणि 80 रुपयाला आहे. पण हे अच्छा. हाताने कार्विंग केलेले आहे. ओके ओके. आता हे सगळे जे आहेत हे नीम कोम्स आहेत. अच्छा, निंबाच्याच ह्याचे? कडुनिंबाच्या लाकडापासूनच आहे, कारण कडुनिंबाचं लाकूड म्हणजे अँटी फंगल अँटीबॅक्टेरियल असतं. अच्छा. आणि आपण कडुनिंबाच्या लाकडापासून जे केलेले कंगवे वापरले तर स्टॅटिक करंट येत नाही किंवा हो. ते जे घर्षण प्लास्टिकमुळे होतं ते होत नाही. आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन वाढतं. अच्छा. कधी. आणि त्यामुळे हल्ली बरीच लोक मागतात की आम्हाला कडुनिंबाच्या लाकडाचे पाहिजे. तो हे हल्ली केसांचे प्रॉब्लेम सगळ्यांनाच असतात मोस्टली. सो हे वापरून कधी तुम्हाला त्रास नाही होणार, स्टॅटिक करंट नाही येणार. आणि तसंच हे पण लाकडी काटा आणि चमचा, हे फळं खाण्यासाठीचा मस्त आहे. आणि हा जो आहे हा लाकडी चमचा, म्हणजे आपण स्टीलचा वापरतो जनरली, पण कधीतरी चेंज म्हणून आपल्याला वापरायला हे असे काटा चमचा पण छान आहे. हे असे वॉशेबल वगैरे हे वॉशेबल आहे. वॉश करून फक्त आपण लाकडी याची जी काळजी घेतो, वॉश करून पुसून धुवून व्यवस्थित ठेवायचे. तर हे जे आहेत हे लेदर मधले आहेत. मनी बँक, इथून तुम्ही पैसे टाकू शकता. मुलांसाठीचे एक प्रॉडक्ट आहे छान. आणि नंतर मग इथनं तुम्ही कलेक्ट करू शकता पैसे. सो असे याच्यामध्ये बरेच प्रकार येतात. असा एक हत्ती आहे, पिकॉक येतो. हे सगळे पिगी बँक आहेत. हे पिगी बँक आहे, पण हे लेदर पासून केलेले आहेत, अॅनिमल लेदरचे आहेत. लेदर डिफरंट आहे. आणि हो, आणि हे सगळे प्रोसेस करून केलेले असतात. सो डेकोर पीस म्हणून पण छान आहे आणि मुलांना गिफ्टिंगचं ऑप्शन म्हणून पण छान आहे. असेच हे आपले कॉइन पर्स आहेत छोट्या. ह्या पण लेदरच्या आहेत का? या पण लेदरच्या आहेत, म्हणजे छोटे सुट्टे पैसे ठेवायला म्हणा किंवा आपले इयरबड्स ठेवायला किंवा छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्या पर्समध्ये आपण इकडे तिकडे जातात. बरोबर. सो त्या गोष्टी अशा याच्यामध्ये टाकू शकतो. याच्यासोबत असं हेच सेम लेदरमध्ये चष्म्याचं कव्हर आहे. वाव. हे पण एक गिफ्टिंग ऑप्शन छान आहे. जे आपण चष्मा कव्हर कोणालाही देऊ शकतो ज्यांना खरी त्याची युटिलिटी आहे. आणि हे काय पेंट आहेत का त्याच्यावर? हे याच्यावर काम असतं, लेदरवरच काम करतात. लेदरवरच काम आहे. पूर्ण हे डिझाईन्स तयार करण्यासाठी लेदरचंच वर्क आहे. फक्त कुठे डाय करायचं कुठे नाही करायचं त्याच्यावरनं ते कलर सगळे येतात. आणि यांची रेंज काय असेल? यांची रेंज 200 रुपयापासून. 200 पासून. हो, छान आहे. हे वुडन मध्ये आहे. हे बनारसचं स्पेशल तिथलं काम असतं. बनारसचं वुडनचं काम जे असतं ते खूप फेमस आहे. तिथली आहे रिक्षा आहे, त्याच्यामध्ये छोटी रिक्षा येते, ट्रक येतो. हे डेकोर पीस म्हणून पण छान आहे आणि मुलांना खेळायला पण छान आहे, कारण हे सगळं वर्किंग आहे. अच्छा. चालतात हे. तशीच ही जी आहे ही सायकल रिक्षा. सायकल रिक्षा जी हल्ली लोकांना माहित पण नाहीये. हो, बऱ्याच लोकांना आजकालच्या जनरेशनला माहिती नाहीये. त्यामुळे सायकल रिक्षा पण एक खूप लोक विचारतात. हे पण वुडन मध्ये का? पूर्ण वुडन मध्ये. आणि हे बघा पूर्ण असं व्यवस्थितपणे हे पूर्ण हे आहे का हाताने केलेले? हाताने केलेलं पेंटिंग सगळं हाताने केलेलं आहे. बाकी हे सगळ्या गोष्टी काही जिथे मशीन यूज होते तेवढं मशीनचं काम असतं. त्यांची कॉस्ट काय? आणि त्यांची कॉस्ट साधारण 600, 700, 800 साईज प्रमाणे वेरी होते. आपल्याकडे डायऱ्यांमधले पण प्रकार आहे. या जशा याच्या कव्हर मध्ये सीड्स आहेत. सो वापरून झालं की आपण हे याच्या मागे इन्स्ट्रक्शन असतात, कसं सोक करायचं, काय करायचं आणि कसं नंतर तुम्ही त्याला प्लांट करू शकता. आणि याच्यामध्ये बियांचे हे टाकलेले अर्क, म्हणजे हे कुंडीमध्ये टाकायचं. हो, याचं कव्हर फक्त. हो, मधले पानं काढून जेव्हा संपते वही तुमची त्यानंतर तुम्ही कव्हर जे आहे ते प्लांटेबल आहे. ओके, म्हणजे पूर्ण इको फ्रेंडली. हो, पूर्णपणे इको फ्रेंडली. तसंच हे आपल्याकडे बाकी व्हेरियस साईज मध्ये डायऱ्या अवेलेबल आहेत ज्यांचं कव्हर कापडी असतं. अच्छा. कागदी असतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट असतात. त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला कंपनीचा लोगो किंवा असं काही हवं असेल तर ते टाकून आपण कस्टमाइज पण करून देतो. अच्छा, कस्टमाइज पण भेटेल? हो, मिळतील. फक्त क्वांटिटी पाहिजे कस्टमायझेशन साठी. राईट. आणि सगळे हँडमेड पेपर आहे आतमध्ये. अच्छा. सो हँडमेड पेपर असल्यामुळे तुम्ही ड्रॉइंग पेंटिंग करू शकता, तुम्ही लिहिण्यासाठी पण वापरू शकता आणि बरेचसे साइजेस अवेलेबल आहेत. न्यू इयर साठी किंवा जनरल गिफ्टिंग साठी पण डायऱ्या हे खूप छान ऑप्शन आहे. तुम्हाला जे बिद्रीचे सांगितलं होतं
चांदीचं चांदीचं वर्क. तेच हे झिंक वर जे चांदीचं काम केलेलं आहे, हा त्यातला नेकलेस आहे, अच्छा. नेक पीस आहे हा. नेक पीस आहे. आणि असेच ह्याच्यामध्ये इयरिंग्स पण अवेलेबल आहेत. बघा, ही इयरिंग आहे. वाव, फारच सुंदर आहे. सो असे त्याच्यामधले वर्क केलेले वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. हा एक पण बघू शकता तुम्ही डिझाईन. हा, आणि याच्यासोबत ढोकराचे पण आहेत, हे ब्रास मधले. हे पण हाताने बनवलेले हे पण हाताने केलेलं आहे, ब्रास मधलं. पेंडेंट जे आहेत ते ब्रासचं आहे. आणि हे मणी जे आहेत हे पण ट्रायबल लोकां जे घालतात त्याच मण्यांचं काही आम्ही डिझाईन्स करून घेतले. अच्छा ची ज्वेलरी आहे सगळी. अच्छा, हे पूर्ण हे हाताने पूर्ण बनवलेलं हाताने आहे. केलेली, संपूर्णपणे हाताने केलेली ज्वेलरी आहे ही. आणि ज्वेलरीसाठी एक स्पेशली म्हणजे आमच्याकडे तुम्हाला सगळ्या प्रकारची ट्रायबल ज्वेलरी मिळेल. हे वैजयंतीच्या बिया असतात, त्या अच्छा, बिया आहेत का? वैजयंतीच्या बियापासून हे ब्रेसलेट केलेलं आहे. वाव, तसंच याचे नेक पीसेस पण आहेत. आणि हे गुंज किंवा लाल चंदन म्हणतात याला, अच्छा. त्याच्यापासून केलेले ब्रेसलेट, त्याच्यापासून केलेले इयरिंग्स, नेकलेसेस असे पण आहेत, जे खूप रेअर आहेत आणि आपल्याकडे पण लिमिटेड क्वांटिटीमध्येच असतात अवेलेबल. हँडमेड असल्यामुळे क्वांटिटीचं थोडंसं कमी जास्त होत राहतं. वेगवेगळ्या प्रकारचे इयरिंग्स आहेत. अच्छा, हे एक बघा, हे ग्रास पासून केलेलं आहे, ग्रास वीव करून केलेलं आहे, पूर्ण विणून केलेलं पूर्ण आहे, ड्राईड विणलेलं आहे. ग्रास. हो, म्हणजे मला जर उद्या घालायचं झालं तर मी हे असं घालू शकते. मस्त, छानच दिसतंय. अवतारपासूनच केलेलं आहे, गवत विणून केलेलं आहे हा नेकलेस आणि इयरिंग्स. वाव, सो असे हे मल्टी कलर्ड कशावरही तुम्ही घालू शकता आणि इको फ्रेंडली आहेत. परत यांची रेंज काय साधारण? यांची रेंज 250 पासून स्टार्ट आहे. अच्छा, नुसते कानातले पण आहेत आणि नुसते नेकलेसेस पण आहेत. हे ढोकरामधलं मेटल आहे का हे? मेटल आहे, ब्रास मधलं आहे हे. ओके. आणि हे जे आहेत हे काचेचे मणी आहेत. काचेचे आहेत. हो, हे काचेचे मणी आहेत. हो, सो हे पण एक छान ऑप्शन आहे ट्रॅडिशनल ज्वेलरीसाठी. ही तिकडे त्यांची ट्रेडिशनल असेल हो, ना? ट्रॅडिशनल ज्वेलरी आहे. युनिक आहे जरा, मस्त. हे एक अजून तुम्हाला दाखवायचं म्हणजे हे गवतापासून केलेलं आहे पूर्णपणे ब्रेसलेट आहे का हे? ब्रेसलेट. म्हणजे मला असं हातात घालायचं असेल तर मी माझ्या हाताप्रमाणे ओके, ऍडजस्ट करू ऍडजस्ट शकता. करून घालू शकतो. वाव, व्हेरी आणि प्रिटी. गवताचं असल्यामुळे काय तुम्हाला काढायची घाई नाही. आंघोळ करताना सुद्धा हे तुमच्या अंगात असलं तरी चालतं. तरी ते तुमच्या शरीराच्या हीटमुळे थोड्या वेळाने वाळतं. हो, त्यामुळे खराब काही म्हणजे त्याचा काही शेप वगैरे बदलत काहीच नाही. शेप बदलत नाही. उलट हे ट्रॅडिशनल आणि असं ग्रास आहे की जे तुमच्या स्किनला टच झालं तर तुमचं थोडंसं टेम्परेचर म्हणा किंवा बीपी शुगर मेंटेन करतं. त्याच्यामध्ये थोड्या मेडिसिनल क्वालिटीज आहेत. अच्छा, या ग्रासमध्ये. आणि हे जे आहे हे संथाल ट्राईबचे लोक करतात वेस्ट बेंगॉल मधले. अच्छा, हे ते राईसच आहे ना, दाण्यांचं? पॅडी राईस. वाव, याचे नेकलेस, त्याचे कानातले, आणि हे पण खूप युनिक आहे गिफ्टिंगला सुद्धा. वेगळं आहे. आणि आपल्याला कधी वेगळं एखादी कॉटनची साडी किंवा काही वेगळं नेसलं तर त्याच्यावर फारच घालायला वेगळं आहे. खूप छान असं कॉम्बिनेशन आहे. यांची प्राइस काय? आणि यांची प्राइस 450 पासून आहे. आणि कानातले जे आहेत ते स्टड्स मध्ये 80 आणि 100 असे ओके, आहेत. ओके. तेही वेगवेगळ्या कलर्स मध्ये अवेलेबल आहेत. हे काय कानातले आहेत का त्यातले? कानातले छोटे. हो, हे वाव. बघू शकता, कलरफुल मल्टी कलर्ड असे छान हँगिंग्स आहेत. एकदम आणि- व्हायब्रंट आहेत. हो, हे सगळे जे आहेत हे बांबूची टोपली आहे छोटी विणलेली. आणि त्याच्यामध्ये ओके. हे बारीक बीडचं काम केलेलं आहे. हे पूर्ण विणलेले हो, हाताने. पूर्ण हाताने विणलेलं आहे. आणि एक एक ही छोट्या छोट्या तुम्हाला उशा दिसत आहेत, त्याच्या पण टोकांना असं बारीक बारीक मण्यांचं काम आहे. हो, राईट. सो असं खूप छान तुमच्या कुठल्याही प्लेसला एक छान लुक देतील लगेच तुम्ही लावल्यावर. आणि याच्यामध्ये हत्ती, चिमण्या असे वेगवेगळे डिझाईन्स येतात. हे काय सगळे कपड्यापासून आहे का आपल्याकडे- बनवलेलं? हो, कपड्यापासून केलेलं आहे. अच्छा, आणि वॉशेबल आहे. आणि हे गुजरात आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर आहेत, अच्छा. तिथे हे सगळं काम होतं. आणि यांची रेंज काय? याची रेंज 600 पासून स्टार्ट आहे. 600 ते साधारण 1500-2000 पर्यंत लेंथ वाईज त्याची ओके, रेंज आहे. तसंच आपल्याकडे अजून चिमण्यांमध्ये किंवा हँगिंग मध्ये असे बरेच प्रकार आहे. हे तुम्ही बघू शकता, असं लांब हँगिंग आहे.
हो, ह्याची साईज जरा जास्त आहे. मोठी आहे हम्म. याची. याच्यामध्ये अशी छोटी साईज पण येते. हे सगळे कपड्यांपासून हे बनवले ना? सगळं जे रियूज आपण म्हणतो ना, ओके, हा, रियूज हा, करतो कपडे सगळे, त्या कपड्यांपासून त्यापासून केलेली बनवलंय. छोटी. कारण तुम्हाला एकसारखं दुसरं मिळणार नाही कुठलंही. हा, सेम परत भेटणार सेम नाही. परत नाही मिळणार. डेकोरेशन साठी फार छान आहे. हो. तसंच हे कवड्यांपासून केलेलं आहे. कवड्यांचं आपल्याकडे फार वाव. महत्व आहे. आणि हे कवड्यांपासून केलेलं कलरफुल हँगिंग आहे. सो हे सुंदर पण आहे. लोकांना खूप आवडतं. आणि व्हायब्रंट कलर असल्यामुळे आणि थोडं वेगळं युनिक, आणि याची लेंथ चांगली आहे, त्यामुळे डोर साईडला लावायला लोक प्रेफर करतात. मेन याला. डोरला सुद्धा हे लावू हो, शकतो मेन आपण. डोरला साईडला लावू शकता, मध्ये तोरण लावू शकतात. तोरणाचे पण आपल्याकडे कवड्यांचं तोरण पण अवेलेबल आहे. सो असं सेट तुम्ही छान करू शकता, ते पण मी दाखवते. कवड्यांचं तोरण आहे. याच्यासोबत तुम्ही डोरच्या साईडला लावण्यासाठी हँग करू शकता. मगाशी मी तुम्हाला लेंथ पण दाखवलं. चांगली आहे ह्याची. आणि हो, लेंथ चांगली आहे याची. साधारण 3 फुटापेक्षा जास्तच आहे. ह्यांची प्राइस काय? आणि यांची प्राइस साधारणपणे 650च्या पुढे आहे. 650 वर्क वाईज. हा, वर्क वाईज कमी जास्त होते. आणि मिरर वर्क मध्ये हवं असेल तर मिरर वर्क मध्ये हे खूप छान पीस आहे. फारच सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला घरी सणवार आहे किंवा लग्न कार्य आहे, हम्म, त्यासाठी तुम्ही अशा पद्धतीचे तोरण लावल्यावर लगेच घराला एक वेगळाच फील आणि एक वेगळा वेगळीच लुक येतो. ऊर्जा. आणि हो. मस्त, फारच सुंदर आहे. आणि पूर्ण हँडमेड आहेत ना? याच्यासोबत- हो, हे सगळे हँडमेड आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला डेली साठी जर हवं असेल, डेली यूज साठी. अच्छा, हे काय वुडन आहे? हे वुडन आहे. ओके, घुंगरू आहेत वाटतं घुंगरू प्रत्येकाला ना? त्याच्यात बारीक बारीक घुंगरू आहे. सो त्याला पण एक छान, म्हणजे डेली तुम्ही यूज करू शकता. ह्याला वॉश करू शकता. हे पूर्ण हाताने केलेलं आहे. आणि सुंदरच. वुडन कार्विंग केलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे वुडन प्लस त्याच्यावर हे पेंट पण आहे. पेंट पण केलेलं आहे. आणि हे चांगल्या क्वालिटीचं आहे. चन्नपटना जे आपल्याला ठिकाण माहिती, मैसूर जवळ, अच्छा, तिथलं हे सगळं छानपैकी म्हणजे GI टॅग आहे त्या आर्टला. सो तिथली ही सगळी बेसिकली तिथली. हे काय वुडनचे आहेत का सगळे किचन? हे वुडनचे किचन आहेत. याच्यामध्ये तुम्ही हे बघू शकता, हे पपेट्स आहेत, राजस्थानी पपेट्स. ओ, सो क्यूट. सो हे पण आहे त्याच्यामध्ये. मस्त आहे. शिवाय आपल्याकडे हे बांबू आणि केनचे, ही अशी छोटीशी टोपी. ऍक्च्युली ही टोपी म्हणजे मोठी जी असते ही पावसाळ्यात वापरतात ते राईट लोकं. राईट राईट. आणि हे जे आहे हे मिनिएचर आहे. चहा तोडताना किंवा काही करताना अच्छा, पाठीला ते मागे लावतात ते. तसं. राईट, सुंदर आहे. हे तारपाच्या किचन आहेत. आपलं वारली लोकांचं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे असतं तारपा, हा, ते वाजवतात. त्याचं किचन केलेलं आहे. त्या अच्छा. सेम सिमिलर. वाव. अशाच वेगवेगळ्या प्रकारचे किचन्स पण अवेलेबल आहेत. त्याच्यासोबतच आपल्याकडे हे कुशन कव्हर आहेत. हे एम्ब्रॉयडरी पॅच वर्क मध्ये, खंबाडिया वर्क म्हणतात त्याला. याच्यामध्ये 2 साईज असतात. दोन्ही साईजेस मध्ये कुशन कव्हर्स अवेलेबल आहेत. त्यानंतर हे रनर्स अवेलेबल आहेत. हे पूर्ण हाताने बनवलंय? हे पॅचेस जे आहेत ते हाताने जोडलेले आहेत. हे मशीन वर्क आहे. अच्छा. आणि पॅचेस फक्त ते हाताने जोडतात. हा, अच्छा. ह्यांची कॉस्ट किती जाईल? याची कॉस्ट 800 रुपयापासून आहे. त्याच्यामध्ये साईज वाईज असतात. मोठे पण असतात, काही राऊंड मध्ये पण असतात. आता हे तुम्ही बघू शकता, हे राऊंड मध्ये आहेत. राऊंड टेबलला तुम्ही ठेवू शकता, कॉफी टेबलला वापरू शकता. वाव. आणि हे सगळे 400 पासून आहेत. एकदम व्हायब्रंट आहे. हो, मस्त आहे. हे पण गिफ्टिंगला खूप छान आहे. ज्यांना लाईट वेट घेऊन जायचंय, बाहेर कॅरी करायचंय, त्यांच्यासाठी एक छान ऑप्शन आहे. मस्त कारण वापर होतो, आपण सणावाराला हे सगळ्या गोष्टी वापरू शकतो. टेक्सटाईल मध्ये हे असे स्टोल्स अवेलेबल आहेत. हे हँडलूमचे आहेत. हँडलूम आहे. हो, मस्त. हे काय थ्रेड वर्क आहे का ह्याच्यावर? लूम वर केलेलं आहे. हे अच्छा. पूर्ण लूम वर केलेलं आहे. त्यामुळे ओके. तुम्ही दोन्ही बाजूनी बघू शकता. हो हो, सेम आहे. सेम आहे. लूम वर केल्यामुळे कसं आहे, कुठेही तुम्हाला हे नाही मिळणार. ह्यांची रेंज काय? आणि यांची रेंज साधारण 750च्या पुढे आहे. 750 पासून. हो, पण त्याची कपड्याची आणि याची सगळ्याची गॅरंटी आहे. कारण लूम वर केलेलं आहे, प्युअर कॉटन आहे. आणि कलर्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये. जसा हा आहे, कलर्स पण वेगवेगळे आहेत. वाव.
याच्यासोबत लोकरीचे, आत्ता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे लोकरीचे शॉल, लोकरीचे स्टोल्स हे पण अवेलेबल आहेत. म्हणजे गिफ्टिंगसाठी जर कोणी येत असेल तर त्यांना आपण हे म्हणतो की शाळेत किंवा कॉलेजमध्ये किंवा आपल्याला एखाद्या फंक्शनला गिफ्ट द्यायचं असतात, कोणी सिनियर मंडळी असतात, त्यांच्यासाठी आपण अशी गिफ्ट शोधत असतो की ऍक्च्युली त्यांना वापरता यावी, नुसताच वरच्यावर शॉल देण्यासाठी नाही. तर ही अशी ओके, हे work लांबी पण आहे रुंदीला त्याच्यावर का? व्यवस्थित मोठी शॉल आहे छान आहे. आणि गरम आहे. म्हणजे इव्हन तुम्ही ही पांघरू पण शकता, एवढी मोठी उबदार आहे. आहे. आणि याच पॅटर्न मध्ये आमच्याकडे मफलर्स पण अवेलेबल आहेत, सेम अच्छा. अशाच पॅटर्न मध्ये. हा मी जो घातलेला आहे हा टोडा ट्रॅडिशनल मफलर आहे. टोडा ट्राईब जे तामिळनाडूचे आहेत अच्छा, त्यांचं हे पूर्ण हँडवर्क आहे, त्यांनी अच्छा. केलेलं. हे पूर्ण हाताने पूर्ण बनवलेलं आहे. हाताने केलेलं आहे. सुंदर तुम्ही आहे. पूर्ण काम बघू शकता, पूर्ण हाताचं काम आहे. हे काय वुलनवर आहे ना? आणि हे वुलनवर आहे. वाव, एकदम बारीक काम आहे. बारीक काम आहे आणि खूप वेळ लागतो या सगळ्या गोष्टींना. याच्या शॉल्स आता आम्ही अवेलेबल करून देणार आहोत. अच्छा, आता अजून सध्या अवेलेबल नाहीये. तसंच सगळ्या स्टेट्सचे साधारणपणे मफलर किंवा ते गमछा जे म्हणतात ते आमच्याकडे अवेलेबल आहेत. हा आसामचा गमछा आहे. वाव, म्हणजे जनरली कुर्त्यावर किंवा मेल फिमेल कोणीही वापरू कोणी शकतं. वापरू शकतं. छानच आहे. याच्यामध्ये पण कलर्स आहेत. आणि एक नागालँडचं स्पेशल, म्हणजे तुम्हाला पुण्यात बहुतेक तरी कुठे मिळणार नाही नाही अशा मिळणार. प्रकारचं. हा नागालँडचा मफलर आहे. अच्छा, त्यांचं हे ट्रॅडिशनल जे हे असतं मार्क ते त्याच्यावर आहेत. आणि पॅटर्न जो असतो तो त्यांचा ब्लॅकवर रेड आणि ग्रीन अच्छा. कॉम्बिनेशन हे स्पेशालिटी आहे नागालँडची. सो हे असे साधारणपणे सगळ्या स्टेट्सचे काही ना काही ट्रायबल आर्ट अँड क्राफ्ट आमच्याकडे तुम्हाला नक्की बघायला मिळेल. सुंदरच आहे. मग हे असे मशरूचे स्टोल्स आहेत लेडीजसाठी. मशरूम मध्ये हा, वाव, शाईन आहे ना ह्याला एकदम. हो, याला एकदम शाईन आहे आणि खूप छान, म्हणजे लोकांना आवडतात. यांची रेंज काय? आणि यांची रेंज 600 पासून. दिवस आहे, लग्न कार्याला आपण जातो कुठेही, तर एखादी शॉल आपल्याला कॅरी करायची असेल चांगल्या साडीवर म्हणा किंवा ड्रेसवर, तर आपण अशा पद्धतीची मिरर वर्क मधली ही शॉल अशी कॅरी करू शकतो. अशामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. आणि हे जे काम आहे हे पूर्ण तुम्ही बघू शकता. हे पण हाताने हे पण विणलेलं आहे का? हाताने केलेलं आहे. हे मिरर वर्क आहे त्याच्यामध्ये आणि बारीक नाजूक असं काम आहे. सगळे डिझाईन नाजूक आहे आणि शिवाय त्याला ऊब पण आहे, उबदार आहे. राईट. हे आहे बाटिक प्रिंट मधले ड्रेस मटेरियल. हा फुल सेट येतो तुम्हाला. हे पूर्ण 3 पीस आहे का त्याच्यामध्ये? पूर्ण 3 पीस आहे. हो, याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स अवेलेबल आहेत. हे बघा, दुपट्टा, कुर्ता आणि पायजमा ह्याच्यामध्येच आहे. अच्छा, असे वेगवेगळे कलर्स. कॉटन आता थंडी संपल्यावर उन्हाळा येईल त्यामुळे त्यावेळेस वापरायला या सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. त्याच्यासोबत जॅकेट्स पण आहेत. आणि यांची रेंज काय साधारण? यांची रेंज 900 पासून आहे. 900 पासून. छान. आता जॅकेट्स मध्ये आपल्याकडे हे रिव्हर्सिबल जॅकेट्स आहेत. क्लोदिंग मध्ये हे दोन्ही बाजूनी तुम्ही घालू शकता. आणि असे शॉर्ट जॅकेट्स आहेत. शॉर्ट जॅकेट पण रिव्हर्सिबल आहे. अच्छा, दोन्ही So, साईडनी दोन्ही बाजूनी तुम्ही घालू शकता. हे असे जॅकेट्स आमच्याकडे अवेलेबल असतात. ड्रेस मटेरियल आहेत. टी शर्ट्स मधली काही व्हरायटी आहेत. ओके. हे काय केन मध्ये का? हो, हे केन मध्ये, म्हणजे ह्याला लोकल लँग्वेज मध्ये शीतल पट्टी असं म्हणतात. अच्छा. म्हणजे केन सारखंच असतं वनस्पती, त्याची सालं एक एक काढतात आणि त्याच्यापासून हे विणतात. याच्या चटयांसारखं विणतात आणि हे त्याच्यामधनं हे पर्स साठी वेगवेगळे शेप तयार करतात. आणि याच्यापासून मग छोट्या मोठ्या पर्सेस, स्लिंग बॅग्स, पाउचेस असं तयार करतात. हो, फिनिशिंग खूप छान आहे. म्हणजे तुम्ही हात फिरवला कुठे तुम्हाला काही वाटणार नाही. आणि याची खासियत अशी आहे की पावसात सुद्धा तुम्ही नेला तर याच्यावर पाणी टिकतच नाही. अच्छा, म्हणजे आतमधलं काही भिजायचं वगैरे काही भिजायची नाही, शक्यताच नाहीये. सो हे जे आहे हे आसाम आणि वेस्ट बेंगॉलचं आर्ट आहे. ह्यांची रेंज काय? आणि याची रेंज साधारण हे 400 ते 500 पर्यंत आहे. 400 ते 500. छान आहे. गिफ्टिंग साठी पण छान. हो, आणि याच्यामध्ये डिझाईन्स पण अवेलेबल आहेत, छोटे मोठे. एकदम. इकडे बॅग्स मध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत. ही अशी मोबाईल स्लिंग आहे. म्हणजे लग्न कार्यात म्हणा किंवा आपल्याला
छोटी मोबाईल स्लिंग लागते, फक्त मोबाईल हो, राहतो हो. त्याच्यात आणि पैसे. अशी छोटी ही जी आहे ही टोट बॅग सारखी आहे, थोडीशी ट्रेंडी, मटका डिझाईन म्हणतात त्याला. अच्छा, आणि हे पण सगळं पॅच वर्क लावलेलं आहे. हे पूर्ण त्याच्यामध्ये. कॉटन आहे का हे बॅग? पूर्ण कॉटन आहे, अजरक मधलं. अच्छा, तशीच ही जी आहे ही स्लिंग बॅग आहे आणि तुम्ही क्लच सारखी पण वापरू शकता. आतमध्ये बेल्ट आहे याला. ओके. So, म्हणजे कॉलेज clutch गोईंग पण, वगैरे पण हा, मुलींसाठी वापरू छान आहे. शकता. ही पण कॉलेज गोईंग किंवा लेडीज साठी कोणी पण वापरू वापरू शकता. शकता. आणि हे पण गिफ्टिंगचं एक छान ऑप्शन आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आपल्याकडे अवेलेबल आहे. हे सर्व मोठी हँडमेड पण आहेत ना? bag. आणि हो, सगळे हँडमेड आहे. त्यावरचं जे काम आहे ते हँडमेड आहे. बघा, ही एक बंजारा बॅग आहे वाव, व्हेरी प्रिटी. आणि याला पण बेल्ट आहे. तर तुम्ही बेल्ट पण अच्छा. वापरू शकता किंवा असं पण कॅरी करू शकता. हे पुण्यात खूपच तर trendy. मला वाटते मिळत नाही कुठे. हे हा, पुण्यात तुम्हाला नाही मिळणार कुठेही. त्याच्याच सोबतीला ह्या अशा बॅग्स आहेत. स्लिंग या बॅग आहे. स्लिंग बॅग सारख्या आहेत, छोट्या क्लच कम स्लिंग. त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन्स अवेलेबल आहेत, कलर्स आहेत. हे फॅब्रिक आहे ना सगळं? हो, हे फॅब्रिक आहे आणि फॅब्रिकवर हे सगळं पॅचवर्कचं काम आहे. ओके. यांची म्हणजे रेंज काय? आतपर्यंत काम आहे. 600 रुपये. 600 रुपये. हे बघा, आतमध्ये आहे, स्पेशियस कप्पा आहे, स्पेशियस आहे. तुमचा मोबाईल, पर्स वगैरे व्यवस्थित मावू शकता. आणि परत छान आहे. अशी गिफ्टिंग छान साठी पण छान ऑप्शन गिफ्टिंग आहे. साठी खूप छान ऑप्शन्स आहेत. पर्स बॅग मध्ये बरीच व्हरायटी आहेत, तुम्ही बघू शकताय. छोटे मोठे सगळे साइजेस आहेत. हेमच्या बॅग्स पण आहेत. आणि बंजारा बॅगची काय रेंज आहे? बंजारा बॅगची किंमत 1300 रुपये. 1300. छान आहे. या ज्या आहेत या ब्रास बेल कच्छच्या आहेत. म्हणजे ह्यांना ठोकून ठोकून तयार केलं जातं. किती वेळेला कुठली ठोकली जाते त्याप्रमाणे त्याच्यामधनं तसा आवाज येतो, ओके. म्हणजे बीट्सवर. आता प्रत्येक प्रत्येकाचा बेलचा आवाज वेगवेगळा आहे. तसंच त्याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स येतात. म्हणजे small आहे. डेकोरेशन कम आणि मंजूळ आवाज असतो. असा खूप त्रास होईल असा आवाज नसतो कुठलाही. त्याच्यामध्ये दिव्याच्या शेपचं असतं, हार्ट शेप आहे. So हे सुंदर पण आहे. तुमच्या डेकोरेशनला, घराच्या इंटिरियर साठी म्हणून खूप छान वेगवेगळी range काय व्हरायटी आणि? अवेलेबल आहे. स्मॉल 280 पासून स्टार्ट आहे छोटा. वा, हवे ते शेप आहेत. आणि हो, नाजूक आहे आवाज त्याचा जो हो, आहे ना, आवाज असा हे मंजूळ नाहीये, मोठा नाहीये. आणि मोठ्यांचं काय रेंज असेल? मोठी ही जी अशी एक, हा पण एक येतो त्याच्यामध्ये, ही 1100ची आहे. अच्छा, आणि आता जर मोठं मगाशी मी दाखवलं हे 1500च आहे. अच्छा. हे असे बंगलो वगैरे नाही का मोठे ज्यांचे असतील ना, तिथे doors तुम्ही वगैरे. नक्की लावू शकता. हम्म. त्याच्यासोबत हे एक मला तुम्हाला दाखवायचं स्पेशल. हे टेराकोटा पासून केलेलं आहे, ग्रीटिंग आहे हे. अच्छा, ग्रीटिंग आहे. आजकाल ग्रीटिंगचा जमाना नाहीये, पण ग्रीटिंग एक वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणजे तुम्हाला बेस्ट विशेस म्हणा, मॅरेज अॅनिव्हर्सरी, बर्थडे किंवा लग्नाचं गिफ्ट द्यायचं असेल तर हे टेराकोटा पासून केलेलं आहे. इको फ्रेंडली गिफ्ट आहे आणि खूप छान. एखाद्याला तुम्ही आतमध्ये मेसेज लिहून इथे आतमध्ये लिहू शकतो लिहू शकता मेसेज तुम्ही, एक पेपर लावून. ओके. आणि तो इथे देऊ शकता. हे असं पूर्ण फोल्ड करून आतमध्ये बॉक्स आहे. हे विथ बॉक्स आहे. सो असं दिसायला पण ते छान दिसतंय. मस्त आहे. सो हे खूप छान वेगळं गिफ्ट आहे. कारण काही वेळेला आपल्याला असा प्रश्न पडतो की सगळ्यांकडे सगळं आहे, त्यांना काय द्यायचं. सो असं एक मस्त आहे, वेगळं फारच हे वेगळं गिफ्ट आहे. आपण देऊ शकतो. हे कितीला बसेल? आणि हे 450ला. 450ला. हे जे आहे हे पट्टचित्र पेंटिंग आहे उडीसाचं. अच्छा, कशावर बनवले हे? हे सिल्कच्या कापडावर असतं केलेलं. याच्यामध्ये गणपती, लक्ष्मी, सरस्वती, ओके. राम, लक्ष्मण, सीता असे वेगवेगळे प्रकार असतात. अच्छा. याच्यामध्ये आपण बघू शकतो हे एक गणपती आहे. हा परत कलर वेगळा आहे. याच्यामधला हे गणपती सर्व आहे. हाताने बनवलेलं आहे? हाताने केलेलं आहे आणि तुम्ही नंतर हे फ्रेम करू शकता. हे रोल करून घेऊन जाऊ शकता वाव. आणि तुम्ही तुमचं फ्रेम करू शकता. हे ट्री ऑफ लाईफचं पेंटिंग आहे. ओके. यांची रेंज काय? आणि यांची रेंज 1500. 1500. हो. वाव. याच्यामध्ये प्रचंड व्हरायटी आमच्याकडे आहेत. सो आता मी तुम्हाला फक्त एक 3-4 प्रकार दाखवते. फारच सुंदर आहे. आणि सिल्कवर असल्यामुळे ते काम खूपच नाजूक आणि बारीक आहे. अशाच पद्धतीचे कापडावर पण आहे, वेगळ्या कॉटनच्या कापडावर पण आहेत. आता जसा हा हत्ती आहे, हा पण मिनिएचर मधलाच आहे. अच्छा, हे पण खरुताईच्या शेपटीपासूनच बनवलेलं हो, आहे. याच्यामध्ये फार बारीक काम नाहीये, त्यामुळे मोराच्या याच्यामध्येच फार बारीक काम त्यांना करायला लागतं. हे साध्या ब्रशनी होऊन जातं. त्यानंतर हे एक
ज्याच्यामध्ये हत्ती, घोडा, उंट अशी सवारी त्यांचे पेंटिंगचं नाव असतं, सवारीवालं तिन्ही. अच्छा. सो हे सगळे मिनिएचर आर्ट राजस्थानचं काम आहे. याच्यासोबतच याच्यामध्ये राधाकृष्ण एक खूप फेमस पेंटिंग आहे राधाकृष्णाचं. हे कशावर, कॅनव्हासवर बनवले? नाही नाही, सगळं कापडावरतीच आहे. अशा कापडावरतीच फक्त त्याला बेस म्हणून पेपर लावलेला आहे. अच्छा. त्यानंतर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे ट्रायबल पेंटिंग्स पण अवेलेबल आहेत. आपल्याला जसं माहितीये वारली, बरोबर, आता या वारलीमध्ये पूर्ण शेतातलं काम काय काय करतात, कसं त्यांचं घरी कसं काम करतात, शेतात कसं काम करतात, पेरणीपासून सगळ्या गोष्टी याच्यात दाखवलेल्या आहे. हो, राईट. पूर्ण तुम्ही गोल ह्याच्यात बघू शकता. पक्षी आहे, झाडं आहेत. हे पण कापडावरच, हे पण कापडावर केलेलं आहे आणि याच्यात राईस पेस्ट वापरतात हे ऍक्च्युअल पेंटिंग जे करतात. आणि हा जो बेस आहे हा शेणाच्या लेपापासून तयार करतात. अच्छा. आणि त्याच्यात हिरवा रंग टाकलेला आहे. तुम्ही हात लावून बघू शकता, तुम्हाला ते रफ लागणार. हो, एकदम रफ आहे. सो हे सगळे आणि ओरिजिनल आर्टिस्ट पासून केलेले आहेत. त्यामुळे ओरिजिनल आर्टिस्टलाच आम्ही मार्केटिंग देण्यासाठी हे आमचं जे ट्राईब छत्रीचं व्हेंचर जे आम्ही सुरू केलेलं आहे, अच्छा. की जे आदिवासी प्रॉपर आहेत त्यांना काम मिळावं. आपल्या शहरात आपण वारली पेंटिंग शिकून आपण विकू शकत नाही, तो आपला अधिकार नाही. हे मूळ जे आहेत त्यांना आदिवासी कलाकार, त्यांच्या आर्टला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हे ट्राईब छत्री सतत काम करते. म्हणून हे जे आदिवासी पालघर, डहाणू जिल्ह्यातले आदिवासी आहेत त्यांचे हे सगळे पेंटिंग्स आहेत. आणि त्यांचं काम तुम्ही बघू शकता वेगळे. इथे पेरणी आहे, शेतातलं काम आहे, पाऊस पडतोय, पक्षी आहेत, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत. फारच सुंदर आहे. आणि अशा प्रकारचे मोठ्या साईज मधल्या पण आपल्याकडे पेंटिंग्स आहेत. साधारणपणे 4 फूट बाय 6 फूट अशा पेंटिंग्स पण आहेत. आणि टाइम पण खूप जात असेल ना त्यांचं. हो, मेहनतीचं काम आहे सगळं. हे त्याच्यामधलंच एक पेंटिंग आहे, ट्री ऑफ लाईफचं. वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये झाडं तुम्ही बघू शकता. हे कलर मध्ये आहे. त्या कलर मध्ये करण्यासाठी त्यांना अजून जास्त कष्ट लागतात, कारण त्यांना 3-4 वेगवेगळ्या प्रोसेस थ्रू सगळं वेगवेगळे कलर्स आहेत. हो, हे पण पानावरच आहे बनवलेलं. हे पण पानावरच आहे. आपल्या देशात इतकी आर्ट फॉर्म्स आहेत वेगवेगळे. आता हे नेचर मध्ये पामची झाडं जी आहेत त्याच्यापासून भरपूर गोष्टी आहेत. सुंदर आहे. इव्हन पामच्या पानाचे नेकलेस पण आहेत आपल्याकडे, पामच्या पानाचे कानातले पण आहेत. वाव. ते पण मी दाखवते. हे पामचीच पानं आहे, त्याचा एक एक दोरा काढून ते विणलेलं आहे. पानं तोडतात पूर्ण आणि मधला जो त्याचा धागा आहे त्याच्यापासून रेषा तयार करतात, फायबर. आणि त्या फायबर पासून ते एक एक करून केलेलं आहे तयार. आणि हे जे आहे हे लाल चंदनच्या बिया आहेत. सो हे पूर्णपणे तुम्ही बघू शकता इको फ्रेंडली आहे नेकलेस. आणि शिवाय ट्रेंडिंग नेकलेस आहे, एकदम नॅचरल. आणि तसंच हा पण आहे. ह्या कशाच्या बिया आहेत? वैजयंतीच्या बिया. अच्छा, फारच सुंदर आहे. ही हेअर पिन आहे. अच्छा, उडन आहे का? नाही, हे पण पामची पानं फोल्ड करून केलेली, फोल्ड केलेली आहे. ती फक्त फोल्डिंगची कला आहे. पानं फोल्ड करून केलेली आहे. खाली त्याला मणी, सगळे हे जे लावलेले बीड्स या बियाच आहेत. सो हा बांबूचा आहे हेअर पिन दिसतोय तुम्हाला. हा आहे आकाश कंदील, पण हा फोल्डिंग मधला आहे. सो इझी टू कॅरी. हे बरेच लोक बाहेर घेऊन जातात. आपले जे परदेशात राहतात लोक, त्यांना न्यायला सोपा आहे, वजनात हलका आहे. आणि हा असा तुम्ही याच्या आतमधनं दिवा सोडू शकता आणि हे असं लावू शकता. याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन आणि डिझाईन्स अवेलेबल. वाव, किती प्रिटी आहे. हो, आणि याची किंमत आहे 450 रुपये. 450. हो, आणि याचा परत फोल्ड करून तुम्ही ठेवू शकता. फारच छान आहे. हे काय कॉटन आहे, मटेरियल काय? हे काय आहे बघा, हे पामची पानं आहे. एक 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 अशी पान जोडलेलं आहे आणि ते कट केलेलं आहे हे डिझाईन बनवण्यासाठी. हे पानांवर आहे, पूर्णपणे पाम लीफचं आहे. सुंदर आहे. म्हणजे तुम्ही हे उद्या धुवू पण शकता. तुम्ही वाळत बाहेर लावला आकाश कंदील आणि पाऊस पडला तरी याला काही होणार नाही या आकाश कंदिलाला, कारण हा पूर्णपणे नॅचरल आहे, इको फ्रेंडली आहे. फारच सुंदर. अशाच पद्धतीने आपल्याकडे एवढे ऑप्शन असताना नाही का बाहेरचे ते प्लास्टिकचे का वापरावेत, खास करून चायनाचे? अगदी खरंय. आपण स्वदेशीलाच प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि आपल्या देशामध्ये गावागावांमध्ये एवढं आर्ट दडलेलं आहे, किती छान आहे. आणि त्याला आपण कलेला प्रोत्साहन दिलंच पाहिजे. आता जसं मी तुम्हाला पामच्या पानाची एक पट्टी सांगितली, तशीच या पट्ट्या आहेत. याच्यापासून हे पेंटिंग केलेलं आहे बघा. वाव,
पट्टीवर आहे. पट्टीवर आहे, पण हे सगळं जे केलेलं आहे हे कार्विंग आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही इथे हात लावून बघितलं तर तुम्हाला टच केलं तर कळेल. आणि कार्विंग करताना निडल जी वापरतात ती निडल वापरून एक पान वरचं आहे त्याला मागे पान असतं. हे बघा, आता मी दाखवते तुम्हाला मागची बाजू. याला अच्छा. शिवलेलं दिसेल तुम्हाला, बरोबर, साईडने शिवलेलं आहे कारण एक एक पान जोडलेलं आहे. तसंच वरचं पान जे आहे ते कार्विंग केलेलं आहे आणि त्याला मागचं पान जोडलेलं आहे. खूप आणि कार्विंग केल्यानंतर त्याच्यावर शाही लावतात. अच्छा. ती शाही लावल्यामुळे काय होतं, जिथनं कार्विंग केलेलं आहे तेवढ्यामध्ये ती शाही लागते, बाकीचं ते पुसून टाकतात. त्यामुळे तुम्हाला जे ब्लॅक दिसतंय ते काजळाचं काळं आहे. अच्छा. हे बघा, काजळाची काळी. हो. आणि अशा प्रकारे ते डिझाईन तयार होतात. कलाय पण. हो. आणि हे पेंटिंग आहे, हे पण तुम्ही फ्रेम करू शकता. हे पण गिफ्टिंगला खूप छान ऑप्शन आहे. याच्यामध्ये राधाकृष्ण, दशावतार असे बरेच प्रकार आहेत. अच्छा. हे पूर्ण लाकडी आहे. अच्छा, लाकडावर आहे. हो. आणि याचे कान असे बाहेर निघतात. तुम्हाला जेव्हा फिक्स करायचं असेल तेव्हा तुम्ही फिक्स करू शकता. कोणाला असं पाठवायचं असेल तरी पण ते काढू शकता. हो, इझी टू कॅरी आहे. म्हणजे हे कान काढून तुम्ही तसं व्यवस्थित पॅक करून पाठवू शकता. आणि हे पिछवाई पेंटिंगचा प्रकार आहे. बुलहेड मध्ये, काऊहेड किंवा बुलहेड म्हणतात याला. आणि हल्ली खूप ट्रेंडिंग आहे. तुम्ही भिंतीवर लावू शकता. अशा 2 किंवा 3 किंवा सिंगलही लावू शकता. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. आणि असं खूप छान व्हायब्रंट कलर्स असतात याचे. यामध्ये अजून कलर अजून आहेत याच्यामध्ये. हे बघा, गणपती बाप्पा. हा पण छान कलर आहे. हो. आणि पूर्ण तुम्ही बघू शकता की व्यवस्थित काम, एकदम फिनिश्ड वर्क असतं. हे पूर्ण हाताने केलेलं काम आहे हे. ह्यांची रेंज आणि पेंटिंगची आर्ट असल्यामुळे यांची रेंज साधारणपणे 2100 ते 3000 पर्यंत आहे. 2100 ते 3000. हा साईज मोठा असल्यामुळे. छोटा साईज आपल्याकडे 1000 पर्यंत पासून पण आहे. अच्छा. छोटी साईज पण आहे. सुंदर आहे. याच्यासोबत वॉल आर्ट म्हणून आपल्याकडे इको फ्रेंडली ऑप्शन हवा असेल तर हे असे पण आहेत. तुम्ही या प्लेट्स ज्या आहेत या लावू शकता. आतमध्ये गवत आहे. अच्छा. आणि वरनं दोरा लावलेला आहे. सो हे तुम्ही वॉश पण करू शकता. आणि सेट ऑफ 2, सिंगल, सेट ऑफ 3 कसंही लावू शकता. अच्छा, सुंदर आहे, वेगळं आहे. आणि हो. ह्यांची कॉस्ट काय? यांची कॉस्ट साधारणपणे सेट तुम्हाला जातो 1200-1500 पर्यंत. सेट ऑफ 2, सेट ऑफ 3. छान. येस. आणि अजून एक हे सुपावर केलेलं आहे. वाव. हे काय वुडन आहे का? म्हणजे गणपतीचं जे आहे सूप. वा, हे जे आहेत हे क्ले वर्क आहे. क्ले आहे. आणि हे बांबूचं सूप आहे. सो याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट फॉर्म येतात तुम्हाला. म्युझिशियन्स येतात, गणपती येतो. अच्छा. हवं तसं तुम्ही देता का? म्हणजे नाही, त्याच्यामध्ये जे साधारणपणे येतात कलरफुल येतात वेगवेगळे. याच्यामध्ये ऑप्शन्स भरपूर आहेत. त्यातलं एक म्युझिशियन्सचं तुम्हाला दाखवते मी. ह्यांची रेंज काय? आणि यांची रेंज 450. 450. हे म्हणजे विणून त्याच्यावर पेंट करून आणि मग ते हे क्ले केलेलं आहे. क्ले वाळल्यानंतर मग त्याच्यावर कलर करतात आणि बेस आधी कलर करून घेतात आणि बाकीचं काम मग नंतर करतात. छान आहे. हे असे प्रकार आहे जे इझिली आणि लाईट वेट आहेत हे सगळे. आणि मागे त्याला हुक असतो, त्यामुळे हे इझी टू कॅरी आहे. व्यवस्थित आम्ही पॅक करून देतो ज्यांना कोणाला नाही. गिफ्टिंगसाठी पण छान ऑप्शन बघा, मागे याच्या हुक आहे लावलेलं. सो हे पण छान कलरफुल असतात. सिंगल कलर हवे असतील तर सिंगल कलर पण काही वेळेला अवेलेबल असतात. अच्छा. सो तुम्ही हे कॅरी पण करू शकता छान. आणि कोणाला गिफ्ट द्यायला पण खूप छान होतं. हे लॅम्प जे तुम्ही बघताय हे लेदरवरचं काम आहे. हे ठोलू आर्ट म्हणतात याला. ठोलू आर्ट हे आंध्र आणि तेलंगणामध्ये होतं. आणि लेदरवर प्रोसेस करून पूर्ण मग हे हाताने सगळं काम केलेलं आहे. कलरिंग आणि हे. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक ह्याला थोडे बारीक बारीक होल्स आहेत. सो ते शॅडो पपेट जे आर्ट आहे, मोठे मोठे पपेट्स करतात. शॅडो पपेटचा आर्ट जस्ट स्टोरी टेलिंगचं. त्याच्या थ्रू हे सगळ्या त्याच्यामध्ये स्टोरीज असतात. आपण बघू शकतो राम, लक्ष्मण, सीता किंवा राधाकृष्ण किंवा बुद्ध आहे किंवा नुसते पशु पक्षी आहे त्यांचे पण पेंटिंग्स असतात याच्यामध्ये. सो हे पण एक खूप वेगळं आर्ट आहे. आणि खूप छान असं सुदिंग कलर्स पण याच्यामध्ये येतात. किंवा आपल्याला फक्त असं साधं हवं असेल तर हे असे पण अवेलेबल असतात. हे पण फार सुंदर आहे. छोटे साईज आहे, मोठे साईज आहेत. आणि स्टार्टिंग रेंज 600 पासून आहे. 600 पासून. हो. तुम्ही बघू शकताय हा बांबू आणि केन पासून तयार केलेला लॅम्प आहे. अच्छा.
हा आता ग्रीन दिसतोय, पण थोडंसं एजिंग झाल्यावर तो येल्लो मध्ये होतो. Yellow आणि हे होतो. तुम्ही आउटडोअर इंडोअरला कुठेही वापरू शकता. अशा प्रकारचे आणि वेगवेगळ्या डिझाईन्सचे बांबू आणि केन मधले बरेच लॅम्प आमच्याकडे अवेलेबल आहे. साईज मध्ये मोठे, कमी जास्त कमी भेटेल आपल्या जास्त साईज. हा तुम्हाला ऑर्डर करून मिळतील. आसाम, मेघालय, नॉर्थ ईस्ट मधलेच बांबूचे हे सगळे तयार होतात. ओके. आणि असंच तुम्ही बघू शकताय की हे जे छोटे हो, व्हेरी चेअर्स आणि टेबल हे केन पासून केलेले आहेत. एकदम क्यूट आहे. हो, हे काही विणलेलं आहे का हे पूर्ण? पूर्ण केनची सालं, जसं आपण हा, हा, हा. बटाट्याची सालं काढतो हो, तसं तसं काढलेलं ते आहे. केनचे एक एक साल पूर्ण काढून त्याच्यापासून ते गोल फिरवून पूर्ण तयार केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता, हे केनच असतं, पण कुठल्या स्टेजला ते कापतात आणि कुठल्या स्टेजमध्ये तो याच्यासाठी पूर्ण वापरायचा आहे natural आहे. त्यांना सगळं माहित असतं. सुंदर आहे. तसंच या काही गोष्टी आहेत. बांबूपासून केलेली ही फिशिंग नेट आहे, सूप आहे, ही छोटीशी वाळवण ठेवायला प्लेट, असे हे भातुकलीचे जे आयटम भातुकलीचे आहेत तसे item पण आहेत आपल्याकडे छोटे छोटे, मुलांना कळायला. कारण आता हल्ली असं आलंय की बरोबर, हो. मुलांना माहित नसतात या गोष्टी, सो त्यांना कळण्यासाठी पण अशा काही गोष्टी आम्ही ठेवलेल्या आहेत फारच जेणेकरून सुंदर आहे. मुलांना कळावं. लॅम्पची आणि काय रेंज असेल? लॅम्पची रेंज आपल्याकडे 400 रुपयापासून ते साधारण 2000 रुपयापर्यंत आहे. तुम्हाला मोठे लॅम्प पण मी दाखवते. ओके. आता हे बघू शकता तुम्ही, हे खूप स्टर्डी आणि बांबू आणि केन पासून तयार केलेला हा लॅम्प आहे. हे कुठेही आपण घरात किंवा आपलं काही ऑफिस वगैरे पण असेल, ऑफिस मध्ये असेल किंवा कोणाचे हॉटेल, रेस्टॉरंट्स, राईट राईट फार्म हाऊस, कोणासाठी हे असे लॅम्प खूप छान आहे. आणि त्याला ऍक्च्युली मेंटेनन्स खूप कमी लागतो. जस्ट तुम्ही क्लीन करून तुम्ही वापरू शकता या सगळ्या छान आहे. गोष्टी. हे विणलेलं आहे ना आणि पूर्ण? स्टर्डी आहे. हो, पूर्ण बांबू केन मिक्स असतो हा, अच्छा. त्यामुळे खूप स्टर्डी लॅम्प आहेत हे सगळे आसामचे. तर याच्यामध्ये एक 4-5 शेप आमच्याकडे अवेलेबल आहेत. हा बघा, वाव. हा असा हॅटचा शेप आहे. हा एक आहे, पण हे सगळे मोठे लॅम्प जे आहेत ते आम्ही बाय ऑर्डर तुम्हाला बनवून देतो. हे काही सॅम्पल्स आहेत. हा पण छान आहे शेप. हो, म्हणजे हा ऍक्च्युली असा आहे, हा असा हँग करता येईल तुम्हाला. वाव, मस्त वाटतंय. असे बांबू केन ग्रास मधले बरेच लॅम्प आमच्याकडे अवेलेबल आहेत. शिवाय लेदर मधले आहेत. अच्छा, लेदर मध्ये पण आहे. आपण मगाशी जे पाहिले लेदर मधले लॅम्प, पण हे सिलिंगला लावायचे आहेत. अच्छा, ते टेबल लॅम्प्स आहेत. तर हे सगळे जे आहेत हे गोल्डन ग्रासचे आहेत. आणि हा बांबू आणि केनचा बॉक्स आहे. हा छोटा बॉक्स मी तुम्हाला दाखवते, याच्यामध्ये अजून 2 मोठे साईज पण येतात. वाव, क्यूट आणि आहे एकदम. हो, हे छोटस तुम्ही कोणालाही गिफ्ट द्यायला आणि आपल्या काही वस्तू ठेवण्यासाठी वापरू शकता. इको फ्रेंडली, सस्टेनेबल, वॉशेबल मेनली, म्हणजे कारण ज्वेलरी आपल्याकडे ठेवण्यासाठी पण वापरू शकतो. ज्वेलरी ठेवण्यासाठी आपला औषध गोळ्या किंवा आपल्या वेगळ्या काही गोष्टी ज्या आपल्याला लागत असतात आपल्या टेबलवर ठेवायला, छोट्या छोट्या आपल्या पिना, क्लिपा, कानातले काही ठेवू शकतो. फार सुंदर आहे. यातले ही हा बॉक्स आहे. असे छोटे छोटे बॉक्स आहे. हा वेगळ्या शेप मधला बॉक्स गोल्डन आहे. ग्रास आहे. हे सर्व गोल्डन ग्रासचा असल्यामुळे आपण त्याला नक्की वॉश करू शकतो. हा वेगळ्या शेपचा बॉक्स आहे. असं आहे, तुम्ही याच्यामध्ये काही ठेवण्यासाठी पण असं वापरू शकतो. जसं आम्ही याच्यामध्ये या किल्ल्या ठेवलेल्या आहेत. हो, किंवा तुम्ही मेडिसिन साठी हवं असेल तर हल्ली मेडिसिन साठी वापरू शकता. कोणी कशीदा काम करत असेल तर त्याच्यात त्याचं सामान ठेवू शकता. अशा हे बॉक्सेस मध्ये पण बरीच रेंज काय येते साधारण? रेंज 200 पासून स्टार्ट आहे. हे जसे हे 200चे आहेत. मग जसं साईज वाढतोय तसं काम वाढते. कारण हे तुम्ही बघू शकता, याचं विविंग खूप छान आणि सुंदर आहे. नीट अँड क्लीन आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, मदर ऑफ पर्ल शेल, म्हणजे शिंपल्यापासूनच केलेलं आहे. शिंपलाच आहे हे. एवढा मोठा? हो, एवढा मोठा. हा त्यापेक्षा मोठा आहे शिंपला. हा छोटा शिंपला आहे. आणि या शिंपल्याला बेस चिकटवलाय करून. ओके. याची युटिलिटी थोडा प्रीमियम क्वालिटीचा गिफ्ट तुम्हाला हवा असेल तर हे प्रीमियम क्वालिटीमध्ये येतात सगळे. आणि त्याचपासून हे छोटे छोटे तुकडे कापून केलेले आहेत. हे टी कोस्टर्स आहेत. अच्छा, हा स्क्वेरिश आहे आणि हा राऊंड शेप मध्ये आहे. सो हे पण एक प्रीमियम गिफ्ट तुम्ही बघत असाल कोणाला द्यायला तर हे प्रीमियम गिफ्ट मध्ये, म्हणजे त्यात चॉकलेट्स टाकून किंवा ड्रायफ्रुट्स टाकून आपल्या डायनिंग टेबलवर वगैरे ठेवण्यासाठी ठेवू शकता आणि देऊ शकता. हे छान त्याच्यामधले एक ऑप्शन आहे. छान. यांची रेंज काय आणि साधारण? याची रेंज साधारण हे 850 आहे छोटं, मोठं 2200 आहे आणि हे साधारण 1400चे
ते 1500च्या मध्ये. ओके.